आज ना मला एका इव्हेंटसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. इव्हेंट काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण हे जे काय घडतंय ना ते सगळं तुमच्यामुळे. कारण तुम्ही माझ्या टेरेस टू टेबल हिंदी तसंच मराठी या दोन्ही चॅनलला खूप खूप प्रेम दिलत आणि माझ्या खाद्य व्यवसायाला एवढा सुंदर प्रतिसाद दिलात, की आज मी इथवर पोहोचलेली आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजची जी इव्हेंट आहे ती लोकमतने आयोजित केलेली श्रावण 16 नावाची इव्हेंट आहे आणि ही जी असते ना ती खास स्त्रियांसाठी असते. तर मी आलेले आहे दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात आणि इकडे अनेक परफॉर्मन्सेस आज होणार आहेत. तर मी तुम्हाला बॅकस्टेज व्ह्यू दाखवते, म्हणजे तुम्हाला ऑडियन्सेस पण दिसतील. ह्यानंतर मंगळागौरीचे खेळ होत आहेत आणि मला इकडे बोलवण्यात आलेलं आहे कारण की इकडे एव्हरेस्टने एक किचन क्वीन अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेचं परीक्षण मी करावं अशी लोकमतची इच्छा होती, म्हणून मला आज इकडे इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते ऑडिटोरियममधला एक व्ह्यू आणि मग त्यानंतर आपण जाणार आहोत स्पर्धेकडे. म्हणजे हे बघा आता मी आलेले आहे जिकडे त्यांनी ना सगळे त्यांचे पदार्थ जे आहेत ते छान मांडलेले आहेत. आता ह्याचं मी परीक्षण करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगू तर ना मला असं वाटलं की 30 किंवा 40 एंट्रीज असतील. पण इकडे 100 म्हणजे 100हून जास्ती 110 एंट्रीज होत्या आणि 110 एंट्रीजमधनं मला 5 प्राइजेस काढायची होती. माझ्याबरोबर अजून एक को जज होती. तर आम्ही दोघी इकडे जज करत होतो कारण की आम्हाला पहिले 3 आणि 2 कॉन्सलेशन असे प्राइजेस काढायचे होते. खूपच कठीण होतं. बायकांनी फार छान रेसिपीज बनवल्या होत्या. काही तर खूप सुंदर इनोव्हेशन्स होती ह्याच्यामध्ये आणि काही एकदम पारंपरिक होत्या आपल्या डिशेस. खूप सुंदर होतं. फायनली आम्ही परीक्षण केले. आम्ही पहिले 3 आणि 2 कॉन्सलेशन असे प्राइजेस पण काढले आणि मग एकदा आमचं काम इकडे झाल्यानंतर आम्ही परत आलो आणि ऑडिटोरियममध्ये आम्ही बसलो. तर हे बघा इकडे ह्यांची चाललेली आहे रॅम्प वॉकची स्पर्धा. अनेक अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात बायकांसाठी आणि बायकांना एकदम जोशमध्ये असतात. खूपच मस्त मजा येते या फंक्शनला आणि इकडे स्टार प्रवाहाचे स्टार्ससुद्धा आलेले कारण की त्या बायकांना थोडंसं प्रोत्साहन मिळावं, त्यांना अजून मजा यावी म्हणून स्टार्ससुद्धा त्यांच्या भेटीला येतात. आणि असा हा एकदम सुंदर असा सोहळा एक असतो ज्याच्यामध्ये स्त्रियांना अगदी जोशमध्ये असतात, एकदम मस्त त्या भाग घेतात सगळ्या स्पर्धेमध्ये. आणि ही होती आमची जजेसची टीम. आम्ही 2 कॅटेगरी होत्या. माझी जी कॅटेगरी होती ती एव्हरेस्टची होती, तशीच अजून एक फॉर्च्यूनची होती. अशा 2 कॅटेगरीज होत्या. तर आम्ही 4 जजेस होतो. आणि आता जो प्रोग्राम आहे त्याचा शेवट आलेला आहे आणि आता आम्ही अनाउन्स करतोय की कोणाला प्राइजेस मिळतात. पण त्याआधी एव्हरेस्टने तसंच लोकमतने आणि एक हर्बल ब्रँड आहे त्यांनी आणि एक शृंगार आणि नथचा ब्रँड होता. त्या सगळ्यांनी आम्हाला फॅलिसिटेट केलं. त्यानंतर आम्ही विनर्स अनाउन्स केले की फर्स्ट, सेकंड कोणाला मिळणार आहे. पण ऑडिटोरियम एवढं भरलेलं की वरती जे आहे ना बाल्कनी तिकडे पण आमच्या बायका होत्या आणि तिकडून येतानाच त्यांना जवळजवळ 10-10, 15-15 मिनिटं लागत होती. पण एवढा छान जोश होता आणि खूपच सुंदर हे आयोजित केलं होतं लोकमतने आणि मी त्यांच्या टीमला सुद्धा धन्यवाद देऊ इच्छिते कारण की त्यांनी मला इकडे बोलवलं. तर तसंच आम्ही 5 ह्याच्यामध्ये विनर्स काढलेत. एव्हरेस्टने ने त्यांना एप्रन्स दिलेले आहेत आणि असे ही जी स्पर्धा होती ती खूपच सुंदर होती आणि माझा हा जो अनुभव होता तोही फार छान होता. तर आता हे सगळं झालेलं आहे. मी निघाले घरी हे सगळे हॅम्पर्स घेऊन आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे की या हॅम्पर्समध्ये मला काय मिळालं आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आता बघा घरी आल्यानंतर मी हे दुसऱ्या दिवशी शूट केले तुमच्यासाठी की मला हॅम्परमध्ये काय काय मिळालं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा त्यांनी आम्हाला जज वगैरे म्हणून एकदम मस्त वेगळी हॅम्पर्स तयार केलेली, फारच सुंदर हॅम्पर्स आहेत. त्यामध्ये आयुथमा नावाचा एक ब्रँड आहे जे असं म्हणतात की त्यांचे एकदम ऑर्गॅनिक गोष्टी आहेत. तर हे जे मला दिले त्यांनी ते हेअर मास्क आहे आणि ह्याचं तुम्हाला कसे रिझल्ट्स आहेत काय हे जर का जाणून घ्यायचं असेल तर स्वप्नाली प्रधानचा जो एक दुसरा चॅनल आहे इट्स माय लाईफ म्हणून तुम्ही सर्च करताना स्वप्नाली प्रधान पण करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या चॅनलवर मी तुम्हाला ह्याचे सगळ्याचे डिटेल्स देईन, तर तुम्ही तो चॅनल पण फॉलो करू शकता. आणि हे मला तेल पण दिले त्यांनी. हे आयुर्वेदिक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. मस्त आहेत दोन्ही गोष्टी. आता चला एव्हरेस्टचा हॅम्पर उघडूयात. एव्हरेस्टचा हॅम्पर एवढं जड होतं ना की हे घरी घेऊन येता येता नाकी नऊ आली. म्हणजे त्यांनी
खूपच सुंदर हॅम्पर बनवलंय आणि मला वाटलं नव्हतं की ह्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी असतील, कारण ती बास्केट आहे ना आतमधनं खूप खोल आहे मला वाटतं, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आता असं जाणवते. तर सगळ्यात पहिले ना मी एक मसाला काढलाय आणि तो पावभाजी मसाला निघाला. असे अनेक मसाले त्यांनी आम्हाला दिलेत आणि मला पर्सनली एव्हरेस्टचे मसाले आवडतात, त्यामुळे हे सगळे मसाले वापरले जाणार आहेत माझ्या किचनमध्ये. आणि ह्याच्या भरपूर आपण रेसिपीज बनवणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला ह्याच्या बऱ्याच रेसिपीज बघायला मिळतील पुढे. तर हे बघा, म्हणजे माझं जे हे आहे ना, ती जादूगराची पोतडी झालेली आहे कारण की त्याच्यातनं एक एक मसाले निघतायतच. आणि हे बघा किती, म्हणजे चाट मसाला वगैरे सगळे एकदम मस्त आपण नेहमी वापरतो ते मसाले मिळालेत आणि खूप छान हॅम्पर बनवून दिलं आहे एव्हरेस्टवाल्यांनी. तर असे गरम मसाले वाटतं, हां गरम मसाला आहे हा. असे भरपूर मसाले त्यांनी दिलेत बघा, म्हणजे बाटल्या अजून निघतातच आहेत. मला पहिले असं वाटलं नव्हतं वरनं बघून की एवढे त्याच्यामध्ये मसाल्यांच्या बाटल्या असतील, आणि त्या बाटल्या पण तुम्ही बघा केवढ्या मोठ्या आहेत. म्हणजे ह्या घरी वापरायच्या म्हटल्या तर किती दिवस चालतील ना, महिनोन महिने मला बहुतेक हेच मसाले पुरणार आहेत आता. तर आपण ह्याच्या ना मस्त मस्त रेसिपीज करूयात पुढे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेसिपीज पण बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण दिले, अच्छा, हे ऑरिगॅनो आणि बेझल वगैरे जे असतं सीझनिंग आहेत, ते पण दिलेले आहे त्यांनी. आणि मला ह्याच्यासारखीच अजून एक बाटली पण दिसली आहे, तर ती कसली आहे ती पण बघूयात आपण, छोटी बाटली. तर ती, अच्छा हां, ती चिली फ्लेक्सची आहे. हां, हे पण खूप गरजेची गोष्ट आहे. आपण पास्ता, पिझ्झा वगैरे केलं की आपल्याला त्याची गरज लागते. मला घरी बनवायला खूप आवडतो पिझ्झा, त्यामुळे माझ्यासाठी तर हे खूप छान आहे. आणि हे त्यांचं रेडी टू ईट सारखं आहे, म्हणजे सेमी रेडी मी म्हणेन, की जसं की तुम्हाला मसाला सगळा रेडीमेड देणार आणि भाज्या वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःच्या टाकायच्या आहेत, किंवा तुम्हाला पनीर असेल तर ते टाकायचं आहे. आता वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्याच्यात जे गरजेचं आहे ती गोष्ट आपण टाकायची. तर त्याचं पण बघा, बिर्याणी आणि काय कढाई पनीर वगैरे असं काय काय, मला वाटतं कढाई व्हेजिटेबल होतं वाटतं ते, आणि अजून 2 पालक पनीर वगैरे काहीतरी आहे. आणि त्याच्याबरोबरच अच्छा अजून एक पनीरचं दिलेलं आहे. म्हणजे हे पण भरपूर निघतात. बापरे! किती झाले आता, 4-6 दिलेत त्यांनी ही पाकिटं पण. भरपूरच मोठं हॅम्पर आहे आणि अजून काहीतरी आहे हॅम्परमध्ये. बघूयात आता ते काय. हां, हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट ना, आलं लसणाची पेस्ट. असं हे हॅम्पर होतं आणि आम्हाला एक ज्वेलरी पण आलेली आहे. तर त्या ज्वेलरीचे पण मी डिटेल्स तुम्हाला देईन. ह्याचं नाव आहे चंद्रकोर कन्या आणि त्यांनी आम्हाला अशी एक छानशी नथ दिलेली आहे. मी त्यांचं बघितलेला स्टॉल, खूप छान नथी होत्या त्यांच्याकडे. तर मला कुठली मिळाली मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यातनं तुम्हाला दिसणार नाही, थांबा बॉक्समध्ये दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही सुंदरशी नथ त्यांनी मला दिलेली आहे. तर हे जी इव्हेंट होती ती फारच सुंदर झालेली आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडून आलेलं आहे, त्यामुळे परत एकदा धन्यवाद.